स्वतःचं काहीतरी असेल तर चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते. स्वतःचा पैसा असेल तर एक आत्मविश्वास असतो, एक हिंमत असते, एक कॉन्फिडन्स असतो. पण अजूनही फायनान्शियली स्टेबल नाही आहे. हे वर्ष पण निघून जात आहे, तरीही घरात बसून बसून बोर झाले, कंटाळा आलाय, स्वतःची ओळख पण निर्माण झाली नाही. घरकाम म्हणजे काम ही मेंटॅलिटी तोडण्यासाठी किंवा स्वतःच्या निर्णयावर जगण्यासाठी किंवा मुलांच्या फ्युचरसाठी काहीतरी मजबूत उभं करण्यासाठी, स्किल असूनसुद्धा वाया जाऊ नये म्हणून, बायका काय करणार ह्या वाक्याला उत्तर देण्यासाठी आणि मेन म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास खूप जास्ती वाढवण्यासाठी, आपल्या हातात वेळ आहे त्याचा सदुपयोग करण्यासाठी आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं स्वतःसाठी जगायला शिकण्यासाठी. जर ह्या गोष्टीपैकी तुझं पण कुठे ना कुठे हे कारण असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. कारण ह्या व्हिडिओच्या शेवटी तुला एक आयडिया तर मिळणारच आहे, पण तुला एक हिंमत मिळेल, तुला एक रस्ता मिळेल. नमस्कार, मी पल्लवी. आजचा व्हिडिओ आहे खास महिलांसाठी, ज्या महिलांच्या मनात आहे मलाही काहीतरी सुरू करायचे, घर सांभाळून, मुलं बाळं सांभाळून मला माझा बिझनेस करायचा आहे. आज मी 3 गोष्टी सांगणार आहे. महिलांनी बिझनेस का सुरू करावा, क्लाउड किचन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो का, आणि क्लाउड किचनची सुरुवात कशी करायची. तर आयुष्यभर महिलांनी घर, कुटुंब, मुलं, जबाबदाऱ्या हेच सांभाळायचं काम केलं. पण आता वेळ आली आहे स्वतःसाठी काहीतरी करण्याची. सगळ्यात पहिला प्रश्न येतो, लोक काय म्हणतील, घरातले काय म्हणतील, नवरा काय म्हणेल, सासू काय म्हणेल, सासरा काय म्हणेल, मुलं काय म्हणतील. पण हे पण एक सत्य आहे, आजची महिला सक्षम आहे, तिच्याकडे खूप जास्त स्किल्स आहेत आणि बिझनेस म्हणजे फक्त दुकान नाही, तो तिचा आत्मसन्मान आहे. आता तुला मी क्लाउड किचन म्हणजे काय हे सविस्तर सांगते. क्लाउड किचन म्हणजे घराच्या किचनमधून चालवता येणारा फूड बिझनेस. ह्याला दुकानाची आवश्यकता नाही, स्टाफची सुद्धा आवश्यकता नाही, फक्त ऑनलाईन ऑर्डर्स, स्विगी आणि झोमॅटो. तुम्ही जेवण बनवता बरोबर, ऑर्डर पॅकिंग करता आणि नंतर डिलिव्हरी पार्टनर म्हणजे डिलिव्हरी बॉय येऊन तो ग्राहकापर्यंत पोहोचवतो. आणि जेव्हा कस्टमरला तुमचं फूड मिळतं, जेव्हा तो खातो, त्याच्यानंतर त्याला ते आवडलं तर तो तुम्हाला रेटिंग देतो आणि रेटिंगने तुमचं रेस्टॉरंट जे आहे ते हळूहळू व्हिजिबिलिटीमध्ये येतं. आता ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं डिटेलमध्ये सांगेल. आत्ता फक्त हे वरतून सांगून ओव्हरऑल माहिती देईल. आता दुसरा पॉईंट असा आहे, क्लाउड किचन महिलांसाठी परफेक्ट का आहे. त्याचं पहिलं कारण आहे घरातून सुरू करता येते. दुसरं कारण आहे आपल्या वेळेनुसार करता येतं. तिसरं कारण आहे खूप कमी इन्व्हेस्टमेंट लागते. चौथं कारण आहे कुकिंग स्किल वापरता येतात. आणि 5वं महत्त्वाचं कारण आहे मुलं, घर आणि काम हे बॅलन्स करता येतं. आता तिसरा पॉईंट सांगते, ह्याच्यातून पैसे कसे मिळतात. हे एकदम खरं आणि ट्रान्सपरंट मी इथे सांगत आहे. क्लाउड किचनमध्ये फिक्स पगार नसतो. ऑर्डर आले तरच इन्कम मिळतं. झोमॅटो आणि स्विगी आठवड्याला किंवा 15 दिवसाला किंवा महिन्याला पेमेंट करतात. जर योग्य प्लॅनिंग असेल तर आठवड्याला भरपूर कमाई शक्य आहे. पण सुरुवात करायच्या आधी काय लागतं, तुम्हाला 5 गोष्टी लागतात. पहिलं आहे स्वच्छ किचन, दुसरं FSSAI लायसन्स, तिसरं छोटा पण स्ट्रॉंग मेन्यू, चौथं बेसिक पॅकेजिंग तरी आली पाहिजे आणि 5वं महत्त्वाचं आहे कन्सिस्टन्सी. आज ऑर्डर 1 आली, आठवड्यापर्यंत नाही आली तरी पण तू नवीनतेने चालू केलं पाहिजेस. मोठी गुंतवणूक नाही, पण धैर्य खूप मोठं लागतं आणि शिस्त पण काटेकोर लागते. एक महत्त्वाचं सत्य सांगते मी, बिझनेस लगेच मोठा कधीच होत नाही. पहिल्याच महिन्यात लाखो येतात असं नाही, पण हळूहळू ग्रोथ येतेच, आत्मविश्वास वाढतो आणि स्वतःची ओळख तयार होते. हा जर व्हिडिओ तू पाहत असशील तर समज कुठे ना कुठे मनात तुझ्या बिझनेसकडे असलेली ओढ ही वाढत आहे. लहान सुरू कर, पण स्वतःसाठी कर. जर तुला अजून माहिती पाहिजे असेल, क्लाउड किचन कसं सुरू करायचं, त्याचं स्टेप बाय स्टेप गाईड पाहिजे असेल, किंवा मेनूमध्ये प्लॅनिंग कशी करायची, वीकली इन्कमसाठी स्ट्रॅटेजी कशी ठेवायची, हे जर माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये स्टार्ट क्लाउड किचन असं टाईप करून पाठव.
मॅक्झिमम कमेंटला मी नक्कीच उत्तर देईल आणि त्याच्यावर एक मेन व्हिडिओ बनवेल आणि त्याची लिंकसुद्धा लवकरच शेअर करेल. आता हा जर व्हिडिओ तुला आवडला असेल आणि खरंच मनापासून तुला कुठे ना कुठे रिलेट झाला असेल किंवा तुला थोडंसं तरी मोटिवेशन मिळालं असेल तर या व्हिडिओला लाईक कर, सबस्क्राईब कर, म्हणजे तुला नवीन व्हिडिओची पण लवकरच माहिती मिळेल आणि हळूहळू क्लाउड किचनमधली तुला 0 to हीरोपर्यंत माहिती मिळून तुला स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड करता येईल. तोपर्यंत तू आजूबाजूला लक्ष ठेव, ऑब्झर्व कर तुझ्या एरियामध्ये कोणते फूड जास्ती चालतात किंवा तुझ्या एरियाजवळ कोणतं कॉलेज आहे का, कोणतं हॉस्टेल आहे का, फक्त लक्ष ठेव. बाकी मी तुला हळूहळू गाईड नक्कीच करेन. आता तुला भेटते मी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत.